Good morning. So whether slides are visible to you? No, sir. No, sir. No, sir. So, Okay. Is it visible now? yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, So sir. good afternoon once again. So in today's lecture we are going to see rest. Good afternoon, Yes. sir. Sorry. So in today's lecture we are going to see the remaining part of your cardiovascular system. Okay, that is blood vessels, then blood pressure and cardiovascular disorders. ठीक आहे. ऑलरेडी आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये काय काय पाहिलेलं आहे? anatomy of heart पाहिलेली आहे, राईट. इंटेरियर ऑफ हार्ट पाहिला, देन हार्ट साऊंड्स वी हॅव सीन, देन वी हॅव सीन कंडक्शन सिस्टम ऑफ हार्ट, राईट. anatomy ऑफ हार्ट मध्ये पाहिलं, हार्ट हॅज गॉट 4 चेंबर्स, वरचे 2 ऍट्रिया, खालचे 2 वेंट्रिकल्स, 2 ऍट्रिया सेपरेट झालेले आहेत इंटरऍट्रिक्युलर सेप्टमनी, ठीक आहे. 2 वेंट्रिकल्स सेपरेट झालेले आहेत इंटरवेंट्रिक्युलर सेप्टमनी, 2 ऍट्रिया आणि 2 वेंट्रिकल्सच्या मध्ये व्हॅल्व्ज आहेत, राईट. त्यांना आपण म्हणतो ऍट्रिओ वेंट्रिक्युलर व्हॅल्व, राईट. नंतर आपण शिकलो राईट पार्ट ऑफ हार्ट डील्स विथ इम्प्युअर ब्लड, दॅट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड, while left part of heart deals with pure blood, that is oxygenated blood. राईट साइडला 2 मोठ्या वेन येऊन त्यांचं ब्लड पोअर करतात राईट ऍट्रियम मध्ये. त्या कुठल्या आहेत? तर तुमचं सुपिरियर वेन्ना कॅवा, इन्फिरियर वेन्ना कॅवा, राईट. नंतर राईट वेंट्रिकल मधून तुमच्या एक मोठी आर्टरी बाहेर पडते, ठीक आहे. तिचं नाव आहे पल्मोनरी आर्टरी. ही पल्मोनरी आर्टरी बाहेर पडल्यानंतर डिवाइड होते, बायफर्केट होते 2 पार्ट मध्ये. एक पार्ट जातो राईट लंग्सला, दुसरा जातो लेफ्ट लंगला, ठीक आहे. आवाज येतोय माझा क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. नंतर लेफ्ट पार्ट मध्ये काय असतं? लेफ्ट ऍट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट ऍट्रियमला म्हणजे वरच्या पार्टला 2 अशा टोटल 4 वेन मिळून मिळतात, पल्मोनरी वेन. 2 राईट साइडच्या लंग मधून येतात, 2 लेफ्ट साइडच्या लंग मधून येतात. अशा टोटल 4 पल्मोनरी वेन, त्यांचं जे काही ब्लड आहे ते आणून कशात टाकतात? लेफ्ट ऍट्रियम मध्ये, ठीक आहे. नंतर लेफ्ट वेंट्रिकल मधून एक मोठी आर्टरी बाहेर पडते, तिचं नाव आहे अवोर्टा, ठीक आहे. ही अवोर्टा एकच सगळ्यात मोठी आर्टरी आहे जी बाहेर पडते आणि तिच्यातून परत बाकीच्या ब्रांचेस निघतात आर्टरीच्या. सगळ्यात मेन आर्टरी, महत्वाची आर्टरी असते अवोर्टा, तिच्यातून छोट्या छोट्या बाकीच्या आर्टरीज तुमच्या शरीरभर पसरतात, ठीक आहे. तर हे पाहिलं आपण अनाटॉमी ऑफ हार्ट मध्ये. नंतर पाहिलं आपण ब्लड फ्लो पाहिला. ब्लड फ्लो कसा होतो? सुपेरियर आणि इन्फेरियर वेन्ना कॅवा त्यांचं ब्लड राईट ऍट्रियम मध्ये आणून टाकतात, ठीक आहे. आणि लेफ्ट ऍट्रियम मध्ये काय येतं? 4 पल्मोनरी वेन प्युअर ब्लड आणून टाकतात. जेव्हा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा काय होतात? ऍट्रिओ वेंट्रिक्युलर व्हॉल्व म्हणजेच राईट साइडला असणारी ट्रायकस्पीड, लेफ्ट साइडला असणारी बायकस्पीड, ह्या काय होतात? ओपन होतात खालच्या दिशेने, ठीक आहे. खालच्या दिशेने ओपन होतात, वेंट्रिकल पूर्ण भरतात, ठीक आहे. वेंट्रिकल भरल्यानंतर जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा एव्ही वॉल जे आहेत, ऍट्रिओ वेंट्रिक्युलर वॉल, ह्या काय होतात? क्लोज होऊन जातात आणि जे काही ब्लड आहे हे ब्लड आर्टरीज मध्ये घुसतं. राईट साइड, राईट वेंट्रिकल मधून ब्लड जे आहे हे राईट वेंट्रिकल मधून ब्लड हे कशात घुसतं? तुमचं पल्मोनरी आर्टरी मध्ये. आणि लेफ्ट साइड मधून, लेफ्ट वेंट्रिकल मधून ब्लड कशात घुसतं? अवोर्टा मध्ये, ठीक आहे. नंतर हे पल्मोनरी आर्टरी मधून ब्लड जातं लंग्स मध्ये, तिथं ते प्युरिफाय होतं आणि तिथून परत लेफ्ट वेंट्रिकलला येतं, ठीक आहे. अवोर्टा मधून जे ब्लड जातं ते पूर्ण बॉडीभर पसरतं आर्टरी मधून आणि परत कॅपिलरीज ते कलेक्ट करतात, व्हेन्युल फॉर्म करतात. ह्या व्हेन्युल्स काय करतात? छोट्या छोट्या व्हेन्स मध्ये आणून ब्लड टाकतात आणि हे सगळ्या व्हेन्स ज्या आहेत ह्या एकत्र येऊन 2 मोठ्या व्हेन बनतात. त्यांचं नाव आहे सुपेरियर वेन्ना कॅवा आणि इन्फिरियर वेन्ना कॅवा. अशा रीतीने ब्लड सर्क्युलेशन घडतं आपलं.
ब्लड सर्क्युलेशनचे आपण वेगळे वेगळे टाइप्स पाहिले होते. पल्मोनरी सर्क्युलेशन, राईट, नंतर सिस्टेमिक सर्क्युलेशन, नंतर तुमचं कोरोनरी सर्क्युलेशन म्हणजे हार्टचं सर्क्युलेशन, आणि सगळ्यात शेवटी आणि खूप महत्वाचं म्हणजे हिपॅटिक सर्क्युलेशन, त्याला आपण पोर्टल सर्क्युलेशन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होतं, राईट वेंट्रिकल मधनं पल्मोनरी आर्टरी निघते, बायफर्केट होते, एक पार्ट राईट लंगला जातो, दुसरा पार्ट लेफ्ट लंगला जातो. ठीक आहे. पल्मोनरी आर्टरी जरी असली, सी आर्टरीची डेफिनेशन काय, जी हार्ट मधून बाहेर निघते, ठीक आहे, आणि ऑर्गन कडे जाते. दुसरी गोष्ट काय आर्टरी मध्ये, इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, but pulmonary artery is an exception. Although it arises from your heart, it reaches to the organ, we call it as artery, but it doesn't contain oxygenated blood. It contains impure blood, that is deoxygenated blood. That is why pulmonary artery is an exception to the definition of artery. ठीक है. So एक पार्ट राईटला जातो, दुसरा लेफ्ट लंगला जातो. तिथे गेल्यानंतर हे काय करतात, हे आर्टरीज छोटे छोटे आर्टरियोल फॉर्म करतात. येस सर प्रतीक्षा एल्पलेला ऍड करा ना. 1 सेकंड. सो हे आर्टरीज आर्ट्रिओल्स मध्ये कन्वर्ट होतात. आर्ट्रिओल्स परत वेन्युल्स फॉर्म करतात, सॉरी आर्ट्रिओल्स परत कॅपिलरीज फॉर्म करतात. या कॅपिलरीज परत छोट्या छोट्या होऊन काय करतात, वेन्यूल तयार करतात, आणि हे वेन्यूल एकत्र होऊन व्हेन तयार करतात. ठीक आहे. मग असे एकत्र येणारे वेन्यूल 2+2 असे टोटल 4 वेन तयार होतात, आणि ह्या 4 वेन लंग मधून तुमच्या लेफ्ट ऍट्रियमला येतात. ठीक आहे. So this is what we call it as pulmonary circulation. पल्मोनरी आर्टरी मधून चालू होणार आणि पल्मोनरी व्हेन द्वारे लेफ्ट ऍट्रियम मध्ये एंड होणार. राईट वेंट्रिकल पासून चालू होणार आणि लेफ्ट ऍट्रियम मध्ये एंड होणार, हे आहे पल्मोनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. दुसरं सर्क्युलेशन करोनरी सर्क्युलेशन म्हणतो आपण याला. हार्टचं स्वतःचं सर्क्युलेशन. सी हार्ट स्वतः सगळ्या बॉडीला ब्लड सप्लाय करतो, पण हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या पण काही आर्टरीज आणि वेन्स असतात. पर्टिक्युलरली तुमचा करोनरी आर्टरीज तुमच्या हार्टला ब्लड सप्लाय करतात. 2 करोनरी आर्टरीज असतात. ठीक आहे. आणि ह्या आर्टरीजचं रूपांतर परत छोट्या छोट्या कॅपिलरीज मध्ये होतं. त्या कॅपिलरीज काय करतात, हार्टला पूर्ण ब्लड सप्लाय करतात. ठीक आहे. नंतर ह्या कॅपिलरीज परत एकत्र येतात आणि वेन्यूल्स तयार करतात. ठीक आहे. हे वेन्स काय होतात, कोरोनरी वेन तयार करतात. हे कोरोनरी वेन एक जाळं तयार करतात, वी कॉल इट एज कोरोनरी सायनस. हे कोरोनरी सायनस आणून ब्लड कशात टाकतं, तुमचं राईट ऍट्रियम मध्ये टाकतं. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट कोरोनरी सर्क्युलेशन. तिसरं महत्वाचं सर्क्युलेशन सिस्टमिक सर्क्युलेशन, तर आपल्याला माहिती आहे आर्टरी पासून चालू होतं. आर्टरीचं आर्ट्रिओल्स बनतात, आर्ट्रिओल्सचे कॅपिलरीज बनतात, कॅपिलरीजचे व्हेन्युल्स बनतात, व्हेन्युल्स पासून परत वेन्स बनतात, आणि वेन्स पासून मोठी वेन बनते, दॅट इज सुपिरियर और इन्फिरियर वेन नकावा, आणि हे सगळं ब्लड आणून कशात टाकतात, राईट ऍट्रियम मध्ये. म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल ऑफ हार्ट पासून हे चालू होतं आणि राईट ऍट्रियमला एंड होतं. वी कॉल इट एज सिस्टेमिक सर्क्युलेशन. आणि शेवटचं महत्वाचं आहे ते कुठलं आहे आपलं, पोर्टल सर्क्युलेशन. सी पोर्टल सर्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. आत्ता इथं नाहीये, बट इन युअर फ्युचर इयर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये 3rd इयर फायनल इयर मध्ये जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तुम्हाला हे पोर्टल सर्क्युलेशन नीट तुम्हाला आठवावं लागेल. ठीक आहे. विसरू नका, हे खूप महत्वाचं आहे, कारण तुमचं डोसेस कॅल्क्युलेशन वगैरे, फर्स्ट पास इफेक्ट वगैरे जो काय आहे, हा पोर्टल सर्क्युलेशन वरती असतो. ठीक आहे. तिकडे कलर्स घेतली माझ्या हातातून, माझे तिने दिलेला बघ, शोधून कलर्स दे.
सारा हिला कलर्स वगैरे काय दे ग, मला लेक्चर घेऊ देत नाही ते. उपासा खेळ तिकडे, तिला टीव्ही लावून देतात. ठीक आहे. तर पोर्टल सर्क्युलेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, नॉर्मली आपण आता पण काय पाहिलं तर हार्ट मधून सॉरी एका ठिकाणी ब्लड सप्लाय चालू होतो, दुसऱ्या ठिकाणी एंड होतो, त्याला आपण म्हणतो काय तर सर्क्युलेशन. इन केस ऑफ पोर्टल सर्क्युलेशन मध्ये काय होतं तर आपण पाहिलं ह्या वेन्स काय होतात, वेन्स ज्या तयार झालेल्या आहेत हे एक मोठ्या व्हेन मध्ये ड्रेन होतात. एक तर सुपेरियर वेनना केव्हामध्ये ड्रेन होतात किंवा इन्फेरियर वेनना केव्हामध्ये ड्रेन होतात. ठीक आहे. बट इन केस ऑफ दिस पोर्टल सर्क्युलेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून ज्या काही तुमच्या व्हेन निघतात, फॉर एक्झाम्पल तुमच्या स्टमक मधून निघणारी वेन तिचं नाव आहे गॅस्ट्रिक वेन. ठीक आहे. तुमचं ह्याच्यामधून स्प्लीन मधून निघणारी वेन आहे तिचं नाव आहे स्प्लिनिक वेन. गॉल ब्लॅडर मधून जी निघणारी वेन आहे तिचं नाव आहे सिस्टिक वेन. आणि तुमचं स्मॉल इंटेस्टाईन मधून निघणारी जी वेन आहे आपण त्याला म्हणतो सुपेरियर मेझेंट्रिक वेन. सुपेरियर म्हणजे वरची, सुपेरियर मेझेंट्रिक वेन. आणि रेक्टम आणि लार्ज इंटेस्टाईन म्हणजे एकदम खालचा पार्ट, तिथून जी काही वेन निघते तिचं नाव आहे इन्फेरियर मेझेंट्रिक वेन. इन्फेरियर म्हणजे काय, खालची. ठीक आहे. तर ह्या ज्या काही वेन्स आहेत ह्या वेन्स डायरेक्ट जाऊन इन्फेरियर वेनना केव्हा अटॅच होत नाहीत. ठीक आहे. तर ठीक आहे. तर या वेन्स डायरेक्ट काय करतात, लिव्हर मध्ये जातात. ठीक आहे. पोर्टल वेन फॉर्म करतात, लिव्हर मध्ये जातात पहिल्यांदा. असं का होतं, आता येतो का आवाज व्यवस्थित? येस सर. येस सर. ओके. येस सर येते. ठीक आहे. असं का होतं तर हे डायरेक्ट का अगोदर लिव्हर मध्ये जातं, कारण हे जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम काय, डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड. ठीक आहे. जे काय तुम्ही खाता त्याचं डायजेशन करायचं, त्याला पचवायचं. पचवायचं म्हणजे काय, बिगर पार्टिकल्स पासून स्मॉलर पार्टिकल्स, कॉम्प्लेक्स मटेरियल पासून सिंपल मटेरियल बनवायचं. आपण स्टार्च खातो चपाती भात मध्ये, ते स्टार्च आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब होऊ शकत नाही. त्यासाठी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते, स्टार्चचं ब्रेकडाऊन करते छोट्या छोट्या ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये, मग हे ग्लुकोज मॉलिक्यूल तुमच्या शरीरात ऍब्झॉर्ब होतात. ओके. तर हे डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन काम कुणाचं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आहे. मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे काही व्हेन्स असतात, जे काही व्हेन व कॅपिलरी कशा फॉर्म होतात, कॅपिलरी काय करतात तर ब्लड प्लाझ्मा आणि इंटरस्टिशियल फ्लुइड ह्याच्यामध्ये देवाणघेवाण करायचं काम कॅपिलरीज करतात. आणि कॅपिलरीज आर्टरी, कॅपिलरी, कॅपिलरी व्हेन असं असतं. आर्टरीज कॅपिलरीज तयार करतात आणि त्याच कॅपिलरी, तोच सेट ऑफ कॅपिलरीज एकत्र येऊन पुढे व्हेन तयार करत असतो. मग या कॅपिलरीज ना आता सगळं जे काही मटेरियल आहे इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या टिश्यूच्या, हे काय असणार आहे, सगळं ऍब्झॉर्ब झालेलं मटेरियल असणार आहे, न्यूट्रियंट असणार आहेत. ठीक आहे. मग डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या व्हेन्स मध्ये काय असतं, व्हेरी हाय अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट असतं. मग हे सगळं मटेरियल डायरेक्ट इन्फेरियर व्हेनना केव्हामध्ये नेऊन टाकणं प्रॉब्लेमॅटिक बनतं. का, कारण हे जे काही मटेरियल आहे ह्याचं मेन जे काही काम आहे, म्हणजे ह्याचं जे काही मॉडिफिकेशन करायचं असतं, ह्याचं काही स्टोरेज करायचं असतं. फॉर एक्झाम्पल आपल्या जेवणात व्हिटॅमिन्स असतं, व्हिटॅमिनचं मेन स्टोरेज साईट तुमचं लिव्हर आहे. ठीक आहे. जे काय तुम्ही ड्रग्ज वगैरे खाल्ले किंवा जे पण काही अन्न खाल्लंय याचं मेन मॉडिफिकेशन घडतं लिव्हर मध्ये. त्यामुळे काय केलं जातं, हे सगळं जे काही मटेरियल आहे हे प्रोसेसिंग साठी पहिल्यांदा लिव्हर मध्ये नेलं जातं. ठीक आहे. मग लिव्हर मध्ये जाऊन याचं प्रोसेसिंग होतं. मग हे जे काही न्यूट्रियन्स आहेत प्रोसेस करून बाजूला काढले जातात. ठीक आहे. आणि जे काही गरजेचे आहेत तेवढेच न्यूट्रिएंट ब्लड मध्ये ठेवले जातात. नाऊ दिस पोर्टल वेन जे काय लिव्हर मधून जे निघणार आहे इट विल एंटर इनटू, काय झालं सांग्या दे नाऊ इट विल एंटर इनटू इन्फेरियर वेन केव्हा. सो पोर्टल सर्क्युलेशन मध्ये ब्लड फ्रॉम डायजेस्टिव्ह सिस्टीम फर्स्ट गोज टू लिव्हर and from liver it goes to heart. This is your portal circulation, right? नंतर आपण ECG पाहिला होता, 3 वेव्स आहेत, P, QRS कॉम्प्लेक्स आणि T वेव्ह. P वेव्ह काय करते, ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन सांगते आपल्याला. ठीक आहे. QRS
हा कॉम्प्लेक्स काय सांगतो आपल्याला, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन, आणि टी वेव्ह काय सांगते आपल्याला, तर व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. सी कंडक्शन सिस्टम ऑफ हार्ट आपण जी पाहिली होती, कंडक्शन सिस्टम ऑफ हार्ट मध्ये काय होतं, एसए नोड होता, एव्ही नोड होता, बंडल ऑफ हीज होतं आणि पर्किंचे फायबर्स होते. एसए नोड हा तुमच्या सुपेरियर वेन्ना कॅव्हाच्या एकदम खाली असतो. हा पहिल्यांदा इम्पल्स जनरेट करतो. हे इम्पल्स सगळ्या ऍट्रियामध्ये स्प्रेड होतात आणि ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होतं. कशाचं कॉन्ट्रॅक्शन होतं, ऍट्रियाचं. ठीक आहे. आणि मीन वाईल हे इम्पल्सेस सगळीकडे पसरत असताना एव्ही नोड वर पण जाऊन पडतात. एव्ही नोड कुठं असतो तुमच्या, एव्ही नोड जो कुठं असतो, हा ऍट्रियल सेप्टमच्या जवळ असतो, करोनरी सायनसच्या जरासा वर. ठीक आहे. मग इथं पडल्यानंतर एव्ही नोड लगेच ऍक्टिव्हेट होत नाही. ठीक आहे. एसए नोडचे इम्पल्स एव्ही नोड वर पडले की एव्ही नोड 0.1 सेकंड शांत राहतो, नंतर एव्ही नोड त्याचे इम्पल्स जनरेट करतो. हे 0.1 चा जो काही गॅप आहे खूप महत्वाचा गॅप आहे. कारण का, हा 0.1 च्या गॅप मुळेच काय होतं, ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन फुल होतं आणि सगळं ब्लड ऍट्रियामधून व्हेंट्रिकल्स मध्ये जातं. त्यामुळे हा 0.1 चा गॅप खूप महत्वाचा आहे. एंट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड मधून हे इम्पल्सेस कुठे जातात, पुढे बंडल ऑफ हीज, बंडल ऑफ हीजच्या 2 ब्रांचेस. ठीक आहे. इथून हे राईट आणि लेफ्ट साइडला पर्किंजे फायबरद्वारे पूर्ण व्हेंट्रिकलवर हे पसरतात. नंतर आपण कार्डियक सायकल पाहिली होती. कार्डियक सायकल 3 स्टेजेस होत्या. ठीक आहे. ऍट्रियल सिस्टॉल, सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. सी कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज सिस्टॉल, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज डायस्टॉल. कॉन्ट्रॅक्शनला म्हणायचं सिस्टॉल, रिलॅक्सेशनला म्हणायचं डायस्टॉल. कधीही विसरू नका, कॉन्ट्रॅक्शन सिस्टॉल, रिलॅक्सेशन डायस्टॉल. सो ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन, ऍट्रियल सिस्टॉल हा पहिला होता कार्डियक सायकल मध्ये, किती सेकंदाचा, 0.1 सेकंड. दुसरं होतं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, हा कितीचा आहे, 0.3 सेकंड. नंतर तिसऱ्या स्टेज मध्ये तुमचं हार्ट कम्प्लीट रिलॅक्सेशन स्टेजला जातं. ठीक आहे. तुमचं हार्ट कम्प्लीट रिलॅक्सेशन स्टेटला जातं, त्याला आपण म्हणतो डायस्टॉल. ठीक आहे. So this is what your cardiac cycle is. So these much point we have seen, and in today's lecture we are going to see remaining part, that is blood vessel, blood pressure and cardiovascular disorders. So today we are going to end this unit 5. काही क्वेरी आहे का तुमची लास्ट लेक्चर मध्ये? नो सर. सी एकदाच लवकर जॉईन करत चला सगळेजण, परत परत ते जॉईन करत बसायला, परत सगळं ऑफ करून परत जॉईन करत बसायला. Okay, so today's first part, today's lecture's first part, that is blood vessels. See, blood vessels are nothing but channels. ठीक आहे. blood vessels काय आहेत, हे चॅनल आहेत की थ्रू विच युअर ब्लड फ्लोज इन युअर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये ब्लड फ्लो कशातून होतं, एका चॅनल्स मधून, त्याला आपण म्हणतो ब्लड वेसल्स. ठीक आहे. ब्लड वेसल्स हे ऍक्च्युली क्लोज सिस्टम तयार करतात. ठीक आहे. जे हार्ट पासून चालू होते आणि हार्ट मध्येच एंड होते. आपण पाहिले सगळे सर्क्युलेशन, ठीक आहे, सगळे सर्क्युलेशन हार्ट पासून चालू होत होते आणि एंड पण कुठं होत होते, हार्ट मध्येच होत होते. सो युअर ब्लड, सो आवर सर्क्युलेशन वी कॉल इट एज अ क्लोज्ड सर्क्युलेशन, म्हणजे ह्यामधून ब्लड कुठेही बाहेर येत नाही. ठीक आहे. आपण पाहिलं का ब्लड कुठल्या तरी पार्ट मध्ये बाहेर आले आणि परत ब्लड वेसल मध्ये गेले, इट डझंट हॅपन्स. सो दिस इज व्हॉट अ क्लोज सर्क्युलेशन. देर इज ऑल्सो वन टाइप ऑफ सर्क्युलेशन, वी कॉल इट एज ओपन सर्क्युलेशन. ह्युमन मध्ये होत नाहीये, एक दुसऱ्या अॅनिमल्स मध्ये होतं, पर्टिक्युलरली आय कॅन नेम कॉक्रोच. कॉक्रोच असतो ना झुरळ, त्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेशन होतं बघा. ठीक आहे. यू कॅन सर्च इट ऑन गुगल अँड रीड इट. ठीक आहे, कसं असतं ते. सो बेसिकली आवर सर्क्युलेशन इज अ क्लोज सर्क्युलेशन. सी बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन, ब्लड वेसल्स वी आर क्लासिफाईड इंटू 3. ठीक आहे. पहिल्या याला आपण म्हणतो आर्टरीज, दुसऱ्या याला आपण म्हणतो व्हेन्स आणि तिसऱ्या याला म्हणतो आपण कॅपिलरीज. हे ऍक्च्युली आर्टरीज, नंतर कॅपिलरीज, नंतर व्हेन्स हवं होतं. ठीक आहे.
पण आपल्या तोंडातून सारखं आर्टरीज आणि व्हेन्स येतं, त्यामुळे मी ह्या सिक्वेन्सनं घेतोय. आता नीट लक्षात ठेवा, इथं पुढे आपण पाहूयातच, पण आर्टरीज, ठीक आहे, आर्टरीज पासून कॅपिलरीज तयार होतात आणि त्याच कॅपिलरीज पुढे व्हेन्स तयार करतात. ठीक आहे. बऱ्याच मुलांमध्ये हा कन्फ्युजन असतो. इवन मी पाहिलंय 3rd इयर फायनल इयरच्या स्टुडंटचे सुद्धा वायवा घेताना त्यांना हा कन्फ्युजन असतो, व्हेन्सच्या कॅपिलरी वेगळ्या असतात आणि आर्टरीच्या कॅपिलरी वेगळ्या असतात असं त्यांना वाटतं. बऱ्याच स्टुडंटना हा कन्फ्युजन असतो. ठीक आहे. त्यांना काय वाटत असतं, आर्टरी पासून निघणाऱ्या कॅपिलरीज वेगळ्या असतात आणि व्हेन्स पासून निघणाऱ्या कॅपिलरीज वेगळ्या असतात. तर मित्रांनो तसं नसतं. आर्टरीज पासून कॅपिलरीज तयार होतात आणि द सेम सेट ऑफ कॅपिलरीज फॉर्म व्हेन्स. देर इज नो एनीथिंग like capillaries of artery and capillaries of veins. No. Arteries form capillaries and the same set of capillaries they give rise to veins. See, ours is a closed system, right? So there is no another set of vein capillaries and another set of artery capillaries. Arteries form capillaries and same set of capillaries they form veins. Arteries, see, these are the blood vessels which carry blood from heart to organ. ठीक आहे. ब्लड वेसल्स ज्या हार्ट मधून निघतात आणि ऑर्गन कडे जातात त्याला म्हणतो आपण आर्टरीज. आर्टरीज दे कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. आर्टरीज मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपण त्याला म्हणतो प्युअर ब्लड. ठीक आहे. सो आर्टरीज हार्ट पासून निघतात, ऑर्गन कडे जातात आणि त्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी. कारण का, पल्मोनरी आर्टरी की जरी हार्ट पासून निघत असली आणि लंग कडे जात असली तरी तिच्यामध्ये इम्प्युअर ब्लड असतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. दॅट इज वाय पल्मोनरी आर्टरीज आर एक्सेप्शन टू द डेफिनेशन ऑफ आर्टरी. नाउ स्ट्रक्चर, सी, बेसिकली युअर आर्टरीज दे हॅव गॉट 3 लेयर्स. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकलच्या हिस्टॉलॉजी प्रॅक्टिकल मध्ये शिकलोय, प्रॅक्टिकल मध्ये, राईट. इट हॅज गॉट 3 लेयर्स. कुठले कुठले असतात? ट्युनिका, येस, external, ट्युनिका इंटरना, ट्युनिका मीडिया आणि तिसरं ट्युनिका एक्सटर्ना. ट्युनिका मीन्स बेसिकली लेयर, राईट. ट्युनिका इंटरना आतला लेयर, ट्युनिका मीडिया मधला लेयर, ट्युनिका एक्सटर्ना आउटर लेयर. सी, ट्युनिका इंटरना इज मेड अप ऑफ नथिंग बट इंडोथेलियम, स्पेसिफिक स्क्वॅमस इपिथेलियम, जो हायली ऍडव्हान्स्ड असतो. कशासाठी? तर गॅसियस ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी, राईट. सो वी कॉल इट ॲज इंडोथेलियम. ठीक आहे. तर ट्युनिका इंटरना जे काही आहे म्हणजे आतलं, त्यालाच दुसरं नाव आहे ट्युनिका इंटिमा. ठीक आहे. हे ट्युनिका इंटिमा हे आतलं लेयर असतं, एकदम आतलं, आणि कशापासून बनलेलं असतं? इंडोथेलियम पासून बनलेलं असतं. द सेकंड लेयर ट्युनिका इंटरनाच्या वर जे काही असतं वी कॉल्ड ॲज ट्युनिका मीडिया. ट्युनिका मीन्स लेयर, मीडिया म्हणजे मधलं. सो ट्युनिका मीडिया इज अ मिडल लेयर. See, basically your tunica media is made up of smooth muscles. It is made up of smooth muscles and usually it is the thickest layer. कुठलेही तुमचे ब्लड वेसल घ्या, आर्टरी घ्या, वेन घ्या, it is one of the thickest layer. But as compared to artery, वेन मध्ये ट्युनिका मीडिया लहान असते, आपण पाहूया पुढे. सो ट्युनिका मीडिया आर्टरीज मध्ये एकदम थिक असतं, जाड असतं. ठीक आहे. This tunica media it is made up of smooth muscles. ठीक आहे. हे स्मूथ मसल्स म्हणलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये इलास्टिक फायबर सुद्धा असतात, हे नीट लक्षात ठेवा. हे स्मूथ मसल पासून बनलेलं आहे. दॅट इज वाय इट इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग डायमीटर ऑफ द ब्लड वेसल. जसं जसं पुढे जाल तुम्ही फार्माकोलॉजी वगैरे शिकाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल, दिस ड्रग कॉजेस व्हॅसोकन्स्ट्रिक्शन, दिस ड्रग कॉजेस व्हॅसोडायलेशन, राईट. वारंवार हे तुम्हाला शब्द येतील. In fact, there is a particular category of the drugs which are used in treatment of most of your cardiac disorder. हार्टचे जे काही डिसऑर्डर आहेत त्यामध्ये खूप कॉमन यूज केले जाणारी कॅटेगरी आहे व्हॅसोडायलेटर्स. ठीक आहे. व्हॅसोडायलेटर्स, दिस ड्रग कॉज व्हॅसोडायलेशन. दे इन्क्रीज लुमेन ऑफ युअर ब्लड वेसल. ब्लड वेसलचा साईज मोठा करतात, त्यामुळे त्यांना म्हणतो आपण व्हॅसोडायलेटर.
सर हे ब्लड वेसलचा साईज मोठा करतात, व्हॅसोडायलेट करतात. कसं करतात हे? बेसिकली दे ऍक्ट ऑन दिस स्मूथ मसल्स, दे ऍक्ट ऑन स्मूथ मसल्स विच आर प्रेझेंट ऑन ट्युनिका मीडिया. त्यामुळे हे स्मूथ मसल हे रिलॅक्स झाले की काय होते, ऑटोमॅटिक तुमची ही आर्टरी आहे, ह्याच्यामध्ये स्मूथ मसल्स आहेत, स्मूथ मसल रिलॅक्स झाले की ऑटोमॅटिक ह्याचा लुमेन काय होईल, मोठा होईल. काही ड्रग्ज आहेत त्यांना म्हणलं जातं व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. हे ड्रग्ज काय करतात, ह्या स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात, आकुंचन करतात. हे स्मूथ मसल आकुंचन झाले की तुमच्या ब्लड वेसलची साईज काय होईल, लहान होऊन जाईल. राईट. So basically this tunica media contains smooth muscles and they are responsible for changing diameter of the arteries and hence it regulates blood flow. Hence it regulates your blood pressure also. The last layer we call it as tunica adventitia or generally we call it as tunica externa also. So tunica adventitia or tunica externa, it is outermost layer. हे सगळ्यात बाहेरचं लेयर असतं. दिस लेयर बेसिकली कंटेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, इलास्टिक फायबर्स अँड कोलेजन्स. दीज फायबर्स दे हेल्प अटॅचमेंट ऑफ दीज आर्टरीज टू सराउंडिंग टिश्यूज. जे काही सराउंडिंग टिश्यूज आहेत त्याच्याशी अटॅचमेंट करण्यासाठी आर्टरीज ना हे गरजेचं असतं. काय पाहिजे तुला? बाबा माझे कलर तुटलाय. जा दीदीला मग, दीदी तिचा एक पर्पल कलर तुटलाय. आपण नवीन हा लपू. सो 3 लेअर पाहिले आपण, ट्युनिका इंटिमा, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका ऍडव्हेन्शिया. ठीक आहे. ट्युनिका इंटरना काय आहे, इंडोथिलियम आहे. ट्युनिका मीडिया स्मूथ मसल आहे. ट्युनिका ऍडव्हेंटिशिया काय आहे, कोलेजन आणि कनेक्टिव्ह टिश्यू. बाबा See, मला दीदीचे दिस डायग्राम. पर्पल, ग्रीन, येलो, ब्लू असलं पाहिजे मला. बेटा ते दीदीकडून घे, माझ्याकडे नाही आहे ना. दीदी कलरचे. दीदीला सांग, दीदीला. So this is what uppermost layer we call it as tunica externa or tunica adventitia. हे कशापासून बनलेलं आहे? येस, कशापासून बनलेलं आहे हे? Collagen and connective tissue. Collagen. Yes, Endothelium. it is no. Tunica externa बाहेरचं आहे. ट्युनिका एक्सटर्ना बाहेरचं लेयर इलास्टिक फायबर आणि कोलॅजेन्स पासून बनलेला आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. ट्युनिका एक्सटर्ना हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्यामुळे हे बाकीच्या सराउंडिंग टिश्यूला अटॅच करायला हेल्प करतं. ट्युनिका मीडिया स्मूथ मसल आहे. ठीक आहे. ह्याच्यामुळे तुमच्या ब्लड वेसलचा डायमीटर कंट्रोल केला जातो. सगळ्यात आतलं मेम्ब्रेन आहे ट्युनिका इंटिमा और ट्युनिका इंटरना. हे कशापासून बनलेलं आहे, इपिथेलियम टिश्यू पासून बनलेलं आहे. ठीक आहे, विसरू नका. सो वेन्स. So what are veins? Basically veins are the blood vessel. They start from organ and end at heart. ठीक है. Veins, they start from organ and end at heart. We call them as veins. Now your veins, they contain deoxygenated blood or impure blood. ठीक है. वेन्स कुठल्या म्हणजे कशा ब्लड वेसल ज्या ऑर्गन पासून चालू होतात आणि हार्ट मध्ये संपतात त्यांना आपण वेन म्हणतो. वेन ह्या ब्लड वेसल्स ह्यांच्यामध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, असं ब्लड की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. लक्षात घ्या, आर्टरी हार्ट कडून निघतात त्यामुळे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं त्या ब्लड मध्ये. ऑर्गन मध्ये गेल्यानंतर हा ऑक्सिजन वापरला जातो. ठीक आहे. त्यामुळे वेन मध्ये जे काही ब्लड राहतं त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, म्हणून त्याला आपण म्हणतो डीऑक्सिजनेटेड ब्लड. एक्सेप्शन काय आहे डेफिनेशनची, पल्मोनरी वेन आणि अंबेलिकल वेन. पल्मोनरी वेन लंग पासून निघतात, हार्ट कडे येतात. ठीक आहे. ह्या ऑर्गन पासून निघल्या आणि हार्ट मध्ये संपल्या म्हणून याला आपण वेन म्हणतो. बट दे कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. See, lung is the organ where oxygenation of blood takes place. ब्लड मध्ये फ्रेश ऑक्सिजन मिसळायचं काम कुठं होतं, लंग मध्ये होतं. त्यामुळे लंग मधून ज्या काही वेन येतात त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ठीक आहे. अंबिलिकल वेन
गर्भाशयात असताना बाळाला आईच्या अंबिलिकल कॉर्ड मधून जे काही हे मिळतं, सप्लाय मिळतो, इट कॅरीज प्युअर ब्लड. ठीक आहे, हा अंबिलिकल कॉर्ड मधून निघतो आणि बाळाच्या हार्टला येतो. ठीक आहे, ऑर्गन कडून निघाला हार्ट कडे आला म्हणून ह्याला वेन म्हणायचं. बट हा आईकडून प्युअर ब्लडचा सप्लाय घेऊन येत असतो. सो इट इज अन एक्सेप्शन. अंबिलिकल वेन आपला जन्म झाल्यानंतर थोड्या दिवसांनी डिझॉल्व्ह होऊन जाते. स्ट्रक्चर, युअर वेन्स दे ऑल्सो कंटेन सेम 3 लेयर्स लाईक युअर आर्टरीज. सेम लेयर्स असतात. ट्युनिका मेडिया, ट्युनिका इंटरना, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका एक्सटर्ना. 3 लेयर सेम आहेत. फक्त फरक काय आहे, व्हेनचं जे काही ट्युनिका मेडिया आहे, इट हॅज लेस स्मूथ मसल्स अँड कनेक्टिव्ह टिश्यू. ट्युनिका मीडिया मध्ये स्मूथ मसल कमी आहे. नाउ वॉल्स ऑफ वेन्स दे विल बिकम थिनर. सी आर्टरीच्या वॉल्स ज्या काय तुम्हाला एकदम जाड दिसतील, कारण त्यामध्ये स्मूथ मसल जास्त होता. नाउ इन केस ऑफ वेन स्मूथ मसल कमी आहे ट्युनिका मीडिया मध्ये. सर्जिकल ज्या काही वॉल्स आहेत वेन्सच्या, ह्या कशा दिसतात आपल्याला, थिनर, पातळ दिसतात. वाय? कारण ब्लड प्रेशर जे काही असतं ते वेन मध्ये कमी असतं ऍज कम्पेअर टू आर्टरीज. ठीक आहे, कारण काय, आर्टरीज निघतात कुठून, हार्ट मधून निघतात. त्यामुळे हार्ट जेव्हा पंप करतं तेव्हा ब्लड कशात घुसतं, आर्टरीज मध्ये घुसतं. सर्जिकल हार्ट जेव्हा पंप करतं तेव्हा ब्लड एकदम प्रेशरनं बाहेर पडतं. सर्जिकल आर्टरी मध्ये प्रेशर जास्त असतं. मग हे प्रेशर हँडल करण्यासाठी आर्टरीजच्या वॉल या कशा असतात, स्ट्रॉंग असतात. ह्यामध्ये स्मूथ मसल जास्त असतं. पण वेन मध्ये एवढं प्रेशर नसतं, सर्जिकल एवढ्या स्मूथ मसलची गरज नाही, त्यामुळे याच्या वॉल्स लहान असतात. नाउ ऍज द वॉल्स ऑफ वेन्स आर थिनर, ठीक आहे, दे प्रोव्हाइड मोर स्पेस. ठीक आहे, आता एखादी खोली आहे, ठीक आहे, त्या खोलीच्या भिंती ह्या एक 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 विटापासून बनवलेल्या आहेत. आणि दुसरी एक सेम खोली आहे, ती असे 4 थर विटाचे बनवलेली. कुठली खोली स्ट्रॉंग असेल, 4 विटाच्या थराने बनवलेली का एका विटाच्या थराने बनवलेली? चार विटा. बरोबर आहे, ती स्ट्रॉंग असणार आहे. पण कुठल्या रूम मध्ये जागा जास्त असणार आहे, 4 विटाच्या थरवाल्या रूम मध्ये जास्त जागा असेल का एक विटाचा थर असलेल्या रूम मध्ये जागा जास्त असेल? एक हा, एक याच्यामध्ये जागा कमी राहील कारण तेवढा स्पेस मोकळा होतो. सेम वे तुमच्या आर्टरीज मध्ये स्मूथ मसल्स खूप जास्त आहे, राईट, प्रेशर सहन करण्यासाठी. त्यामुळे तुमच्या आर्टरीजची लुमेन लहान असते. आर्टरीजची लुमेन म्हणजे आतली पोकळी. सर्जिकस आर्टरी मध्ये ब्लड कमी बसेल, वेन मध्ये स्मूथ मसल कमी आहे, राईट, वॉल्स लहान आहेत. सर्जिकस आतमधली पोकळी कशी असणार आहे, मोठी असणार आहे. सो मोर ब्लड is there in veins, so veins can hold more blood. नेहमी लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आर्टरीज जास्त ब्लड होल्ड करतात का वेन्स? तर वेन्स होल्ड करतात का, तर त्याच्यामध्ये स्मूथ मसलचा अमाऊंट कमी आहे, त्यामुळे लुमेन मोठी असते, सर्जिकल ब्लड जास्त राहतं. तुमच्या शरीरामध्ये कधीही तुम्ही चेक केलं आर्टरीज आणि वेन्स, तर सगळ्यात जास्त ब्लड कशात सापडतं तुम्हाला, व्हेन मध्ये, कारण व्हेनची साईज काय असते, जास्त असते. मीडियम आणि लार्ज व्हेन्स एक कॅरेक्टरिस्टिक असतं, त्याच्यामध्ये व्हेनस व्हॅल्व असतात, झडपा असतात. या झडपा पर्टिक्युलरली कुठं गरजेच्या पडतात, तुमचे हात आणि पाय. कारण काय, हे अपेंडिक्युलर, हे अपेंडेजेस आहेत, तुमच्या शरीराला अटॅच झालेले आहेत. मग जेव्हा या हातातून आणि पायातून ब्लड हार्ट कडे यायचं असेल तेव्हा इट कम्स अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. हातापासून हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी येणार, पायापासून हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी येणार हार्ट कडे, राईट. म्हणजे उलट ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण आहे, कुठलीही वस्तू तुम्ही टाका खाली पडते, राईट. मग ह्या प्रेशरच्या अगेन्स्ट, गुरुत्वाकर्षणाच्या ह्या शक्तीच्या अगेन्स्ट हे हार्ट कडे वर वर येत आहे. मग त्याचा बॅक फ्लो होऊन येते, ब्लड परत खाली जाऊ नये त्यासाठी या व्हॅल्व बसवलेल्या असतात, झडपा असतात. ठीक आहे, या खालून वर उघडतात पण वरून खाली उभं पण होतं. म्हणजे या झडपा, इथून ब्लड आलं वर गेलं, हे झडपा क्लोज झाल्या, मग हे ब्लड आता खाली येऊ शकत नाही. ठीक आहे, सो बेसिकली these valves they help in blood flow specifically against gravity.
Now capillaries, these are the smallest and most numerous of blood vessels. ठीक है? They form the connection between arteries and the veins. See, always remember, Papa, capillaries. So always they form connection between arteries and veins. ठीक आहे? असं नसतं की आर्टरीजच्या कॅपिलरी वेगळ्या आणि वेनच्या कॅपिलरी वेगळ्या. बऱ्याच स्टुडंटना हा सिंपल क्वेश्चन असतो. मी हा सिंपल क्वेश्चन विचारतो वायवा मध्ये, कॉलेजला वगैरे कुठे गेलं तर हा वायवा म्हणजे क्वेश्चन विचारतो मी. तर मुलांना हा कन्सेप्टच नसतो कॅपिलरीजचा. मुलांना वाटतं आर्टरीजच्या कॅपिलरीज वेगळ्या असतात आणि वेन्सच्या कॅपिलरीज. तसं कधीही नसतं. ठीक आहे? आर्टरीज आणि व्हेन्स ह्याच्यामध्ये जे काही कनेक्शन आहे ते म्हणजे तुमच्या कॅपिलरीज आहे. The primary function of your capillaries is exchange of material between blood and tissue cells. Blood आणि tissue cell मध्ये exchange of material करणं हे काम कोणाचं आहे? कॅपिलरीचं. So now see this. This is your artery. ठीक आहे? आर्टरी पासून छोट्या आर्टरीज तयार झाल्या. We called it as arteriole. मग ह्या आर्टरिओल्स काय होतात? एकदम बारीक बारीक होत जातात. कॅपिलरीज तयार होतात. ह्या शेवटी कॅपिलरीज आहेत बघा. आता तुम्ही इथं पहा, तुम्ही आर्टरीज हा रेड कलर मध्ये दाखवलाय आणि इकडे वेन्स ब्ल्यू दाखवले. रिझन इज दिस, आर्टरीज कंटेन ऑक्सिडेटेड ब्लड, त्यामुळे रेड रंगाचं असतं. आता ह्याच्यामध्ये व्हेन मध्ये डिऑक्सिडेटेड ब्लड असतं. सर्जिकल त्याच्यात ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे मी ब्ल्यू दाखवले. इथं पहा, या कॅपिलरीज हळूहळू निळ्या होत चालल्यात. राईट? या कॅपिलरीज काय करतात? तुमच्या ह्या टिश्यू सेल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. या टिश्यूला हे काय करतात? ब्लड मधला ऑक्सिजन देतात, त्याच्याकडचा कार्बन डायऑक्साईड घेतात. ठीक आहे? मग साहजिकच ब्लड मधला ऑक्सिजन कमी कमी होत गेल्यामुळे ह्याचा रंग निळा होत जातो. राईट? असं नसतं. तर आता तुम्ही म्हणाल सरांनी डायग्राम दाखवली म्हणजे वेन मध्ये निळं रक्त असतं. नो. ठीक आहे? तसं नसतं. ब्लड वेन्स मध्ये सुद्धा रेड कलरच असतं, बट इंटेन्सिटी ऑफ कलर इज डिफरंट. ब्लड चॅप्टर मध्ये तुम्हाला पॉइंट लिहून दिलेला आहे तो, डार्क रेड आणि बफ रेड. पॉइंट लिहून दिलेला आहे ब्लड मध्ये. Yes. So basically your veins contains lesser oxygen. So now this is what structural differentiation. आर्टरी मध्ये पहा, थिक वॉल आहे. डायग्राम दिसते सगळ्यांना व्यवस्थित? माय व्हॉइस इज ऑडिबल ना? Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. सो दिस इज युअर आर्टरी. आर्टरी याचा बघा ट्युनिका मीडिया, खूप जास्त प्रमाणात मसल दिसेल येतो तुम्हाला. सेम वेन कडे जावा तुम्ही, वेन मध्ये बघा स्मूथ मसल खूप कमी आहे. आता हा मसल कमी आहे म्हणजे इथं सिंगल विटाची भिंत आहे, त्यामुळे इथं खोलीची जागा जास्त आहे, इथं लुमेन जास्त आहे, इथं जास्त स्पेस आहे, याच्यामुळे इथं ब्लड जास्त राहील. इथं बघा, इथं 4 विटाची भिंत आहे. ठीक आहे? मजबूत आहे, पण जागा कमी आहे. इथं सिंगल विटाची भिंत आहे, कमी मजबूत आहे वॉल, पण जागा जास्त आहे. कॅपिलरी पहा, व्हेरी स्मॉल लुमेन अँड युजली द वॉल इज मेड अप ऑफ अ सिंगल लेअर थिकनेस. एक सेल थिक असते फक्त. म्हणजे इथं ब्लड, इथं मध्ये फक्त एक सेल आणि इथं इंटरस्टिशियल फ्लुइड किंवा दुसरी सेल. साहजिकच तुमच्या ब्लड मधलं जे काही ऑक्सिजन आहे, बाकीचे न्यूट्रिएंट आहेत, हे ह्या सेल मधून काय होतात? डिफ्यूज होऊन इकडं पोहोचतात. इकडचं मटेरियल ह्या सेल मधून डिफ्यूज होऊन इकडे पोहोचतं. So these are all blood vessels. Now next part is blood pressure. See, pressure exerted by blood on walls of blood vessel is called as blood pressure. ठीक है? Pressure exerted by blood on walls of blood vessel is called as blood pressure. See now, आपण पाहिलं, हार्ट इज अ hollow muscular organ. हार्टचं काम काय? What is function of heart? Pumping of blood. राईट? म्हणजे हार्ट माझं इथं आहे, हे इथून माझ्या डोक्यापर्यंत ब्लड पाठवेल, सेम पायापर्यंत पाठवेल. राईट? पंपिंग. सो हार्ट चे जे काही कॉन्ट्रॅक्शन असतात, जे काही पंपिंग असतं, इट हॅज टू बी पॉवरफुल सो दॅट इट कॅन
स्प्रेड युअर ब्लड टू इंटायर बॉडी. त्यासाठी हे पंपिंग पॉवरफुल असावं लागतं. मग साहजिकच हार्ट जेव्हा एकदम कॉन्ट्रॅक्ट होतो ब्लड ढकलण्यासाठी, तेव्हा काय होतं, हे ब्लड प्रेशरनं आर्टरीज मध्ये जातं. ठीक आहे, हे ब्लड प्रेशरनं जातं आर्टरीज मध्ये. तुमच्या पल्मोनरी आर्टरी असेल किंवा तुमची अओर्टा असेल, ह्याच्यामध्ये ब्लड कसं जाणार आहे, अंडर प्रेशर जाणार आहे. नाउ this pressure which is exerted by blood on walls of arteries, we call it as blood pressure. Blood pressure ची definition आहे, the pressure exerted by blood on walls of arteries, we call it as blood pressure. ब्लड प्रेशर दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, दुसरं म्हणजे डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, द नेम इटसेल्फ इंडिकेट सिस्टॉलिक, असं ब्लड प्रेशर की जे सिस्टॉल मध्ये झालेलं आहे. Now what is systole? Contraction. Contraction of heart is called as systole. Now other blood pressure is diastolic blood pressure. What is diastole? Relaxation. Relaxation of heart. Relaxation, contraction. बेसिकली ब्लड प्रेशर हे दोन प्रकारचं आहे, एक सिस्टॉलिक, दुसरं डायस्टॉलिक. म्हणजे सिस्टॉल जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हाच ब्लड प्रेशर हे साहजिकच जास्त असतं. डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे जेव्हा हार्ट रिलॅक्स आहे, हार्ट रिलॅक्स आहे तेव्हा सुद्धा ब्लड तुमच्या ब्लड वेसल मध्ये असणार आहे. हार्ट जर रिलॅक्स झालं तरी ब्लड वेसल मध्ये ब्लड असणार आहे, तेव्हा ते ब्लड काहीतरी प्रेशर एक्झिट करणारच. सो डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इट इज युजली लेस. नाउ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज अ हायेस्ट आर्टेरियल प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कशाला म्हणणार तुम्ही, इट इज अ हायेस्ट आर्टेरियल प्रेशर ड्युरिंग सिस्टॉल. सिस्टॉल मध्ये मोजलं जाणारं सगळ्यात हायेस्ट जे काही प्रेशर आहे त्याला आपण म्हणतो सिस्टॉल. डायस्टॉलिक ब्लड प्रेशर कशाला म्हणायचं, इट्स अ लोएस्ट आर्टेरियल प्रेशर ड्युरिंग डायस्टॉल. डायस्टॉल मध्ये सगळ्यात जे काही लोएस्ट ब्लड प्रेशर आपल्याला मिळतं, वी कॉल इट एज डायस्टॉल. सी आता ब्लड प्रेशर कसं मेजर करायचं त्याचा सुद्धा पॉईंट मी नोट्स वर टाकणार होतो, बट अननेसेसरीली इट विल बिकम बल्की, नोट्स तुमच्या बल्की बनतील. So basically we are having one practical blood pressure measurement, so in that we will take it in detail. ठीक आहे. सो बेसिकली इथं फक्त आता लेक्चर मध्ये लक्षात ठेवा की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, इट्स द हायेस्ट आर्टेरियल प्रेशर ड्युरिंग सिस्टॉल. डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, लोएस्ट आर्टेरियल प्रेशर ड्युरिंग डायस्टॉल. सिस्टॉल मध्ये हायेस्ट ब्लड प्रेशर, डायस्टॉल लोएस्ट. डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, लोएस्ट ड्युरिंग डायस्टॉल. Now see here the values. Systolic blood pressure adult human being मध्ये किती असतं, around 120 mm of Hg. mm means what, yes, mm means millimeter, Hg means what is Hg, Mercury. yes, so it's 120 millimeter of mercury. And diastolic blood pressure is 80 mm of Hg. सिस्टॉलिक किती असतं, 120 mm of Hg असतं, आणि डायस्टॉलिक किती असतं नॉर्मल, 80 mm of Hg. सी ऍक्च्युअली ब्लड प्रेशरची रेंज असते. ठीक आहे, ब्लड प्रेशरची रेंज असते, बट दिस आर व्हॉट मीन नॉर्मल व्हॅल्यूज. ह्या एवढ्या व्हॅल्यूज तरी ऍटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवा. देयर इज वन मोर कन्सेप्ट, वी कॉल्ड ॲज पल्स प्रेशर. ठीक आहे, पल्स प्रेशर म्हणजे काय असतं, तर बेसिकली इट्स अ डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर मायनस डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इज इक्वल टू पल्स प्रेशर. ठीक आहे, पल्स प्रेशर म्हणजे काय, थोडक्यात सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर मधला डिफरन्स. आता सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची नॉर्मल व्हॅल्यू आपण किती म्हणलं, 120. डायस्टॉलिकची किती म्हणलं आपण, 80. तर 120 मायनस 80 इज इक्वल टू 60. 46. आहेत जागे आहेत, बरेचसे जण जागे आहेत. सो 120 minus 80 is basically 40. So normal value of your pulse pressure is 40 mm of Hg. So this pressure basically provides us the information about condition of the cardiac system. कार्डियक सिस्टीमचं काम करण्याचं नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे हे तुम्हाला काय सांगतं, पल्स प्रेशर सांगतं.
The device which is used to measure blood pressure is called as sphygmomanometer. Visru naka. The device used to measure blood pressure is called as sphygmomanometer. Now, next part, that is factors modifying your blood pressure. Okay. First is your cardiac output. Can anybody tell me what is cardiac output? 540. Okay, what it is? काय आहे? Heart rate into stroke value. Cardiac cycle into stroke volume. Cardiac cycle into Heart rate, stroke heart volume. rate into Heart rate heart rate into into stroke. stroke volume. What is stroke volume? एका कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं की किती ब्लड हार्ट बाहेर टाकतं, म्हणजे एकदा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालाय की किती ब्लड बाहेर पडतं. वी कॉल इट एज स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. सो स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट इज कार्डियक आउटपुट. सो फॅक्टर्स मॉडिफाईंग ब्लड प्रेशर मधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पार्ट आहे दॅट इज कार्डियक आउटपुट. सेकंड फॅक्टर इज युअर ब्लड व्हॉल्यूम. नाउ कॅन यू टेल मी इफ ब्लड व्हॉल्यूम इज मोर, ब्लड प्रेशर विल बी मोर और लेस? More or less? Absolutely right. If blood volume is high, blood pressure will be high. If blood volume is less, blood pressure will be less. कारण का जास्त ब्लड आहे, जास्त प्रेशर टाकणार आहे. कमी ब्लड आहे, कमी प्रेशर पडणार. पेरिफेरल रेजिस्टन्स. ठीक आहे. पेरिफेरल रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? फ्रिक्शन. सी कुठलीही ग्लोस, आता ब्लड वेसल मधून ब्लड फ्लो व्हायला लागलाय. ठीक आहे. तर ह्या वॉल्स मुळे, ह्याला जे काही वॉल्स आहेत, ह्या साईडच्या ज्या काही भिंती आहेत तुमच्या आर्टरीजच्या किंवा ब्लड वेसलच्या, ह्याच्याशी घर्षण करत जाणार हे, म्हणजे हा पेरिफेरल रेजिस्टन्स आहे. पेरिफेरला असणार रेजिस्टन्स, त्याला घासत जात आहे. फ्री फ्लो होत आहे तर घ्यायला नाहीये, त्याच्यामधून जावं लागतंय. वी कॉल इट एज पेरिफेरल रेजिस्टन्स. आता जर हा गॅप जर मोठा झाला, पेरिफेरल रेजिस्टन्स वाढला का कमी झाला? सी दिस इज युअर ब्लड वेसल. ठीक आहे. ह्यामधून ब्लड फ्लो होतोय आणि ही ब्लड वेसल आहे, ह्यामधून ब्लड फ्लो होतोय. ह्या पहिल्या हिचा पेरिफेरल रेजिस्टन्स जास्त असेल का ह्या दुसऱ्या ब्लड वेसलचा पेरिफेरल रेजिस्टन्स जास्त असेल? येस, पहिल्याचा जास्त आहे. कारण का? मोर अमाउंट ऑफ ब्लड इज फेसिंग प्रॉब्लेम हियर. नाउ हियर लेस अमाउंट ऑफ ब्लड इज फेसिंग प्रॉब्लेम. राईट. जेवढी साईज जास्त तेवढा पेरिफेरल रेजिस्टन्स कमी, जेवढी साईज कमी तेवढा पेरिफेरल रेजिस्टन्स जास्त. Then elasticity of blood vessel. ठीक है. See, your blood vessels contain smooth muscle. Your tunica adventitia or tunica externa, it contains connective tissue, right? Elastic fibers. So basically your blood vessels is having elasticity, some sort of elasticity, some sort of elastic power. Elastic power म्हणजे काय? To get recoil. ठीक आहे. आता पाहतो आपण, रबर आहे, रबर मी असा ताणला आणि सोडला तर तो परत त्याच्या जागेवर येतो. वी कॉल इट एज इलास्टिसिटी. परत त्याचा शेप गेन करण्याची ॲबिलिटी, त्याला म्हणायचं इलास्टिसिटी. ठीक आहे. सो इलास्टिसिटी ऑफ ब्लड वेसल काय होईल? ब्लड प्रेशर जास्त असेल कमी असेल? ब्लड प्रेशर इलास्टिक असतील तर ब्लड प्रेशर जास्त राहील का कमी राहील? जास्त. ओके. ठीक आहे, पाहूया आपण. नाउ डायमीटर ऑफ द लुमेन ऑफ ब्लड वेसल. सी बेसिकली दिस पॉइंट अँड पेरिफेरल रेजिस्टन्स आर वन अँड द सेम. ठीक आहे. डायमीटर ऑफ द लुमेन ऑफ ब्लड वेसल. लुमेन जर ब्लड वेसलची जास्त असेल तर ब्लड प्रेशर जास्त असेल का कमी असेल?
कमी असेल. कमी. ऍब्सोल्युटली राईट. सी ब्लड वेसलची जर साईज वाढली की अल्टिमेटली पेरिफेरल रेजिस्टन्स कमी झाला, पेरिफेरल रेजिस्टन्स कमी झाला, ब्लड प्रेशर कमी झालं. हीच ब्लड वेसलची लुमेन म्हणजे साईज कमी झाली, पेरिफेरल रेजिस्टन्स वाढला, पेरिफेरल रेजिस्टन्स वाढला म्हणजे ब्लड प्रेशर काय झालं, वाढलं. Viscosity of blood. Viscosity means what? Resistance to flow is called as viscosity. आता एखादं भांड आहे, मी त्याच्यावरती असं पाणी टाकलं, ठीक आहे, एखादा असं चढ आहे, मी चढावर पाणी टाकलं तर पाणी लगेच खाली जाईल. हेच मी चढावर मध टाकला, मध, मध माहितीये का सगळ्यांना, हनी. Yes, sir. ठीक आहे, मध टाकला किंवा तूप टाकलं, एका साईडला तूप टाकलं आणि एका साईडला पाणी टाकलं, तर सगळ्यात पहिल्यांदा खाली काय येईल, पाणी येईल का मध येईल? पाणी. पाणी येईल. कारण मध घट्ट असतो, विस्कस असतो. काय म्हणतो आपण त्याला, विस्कस असतो. सो सेम वे विस्कोसिटी ऑफ ब्लड ब्लड प्रेशर वर काही इम्पॅक्ट करेल का? जर विस्कोसिटी ब्लडची वाढली तर ब्लड प्रेशर वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी होईल. वाढेल का कमी होईल? वाढेल. ठीक आहे, पाहूया पुढे. सी कार्डियक आउटपुट वी ऑलरेडी सीन is nothing but a volume of blood which is pumped by your heart per minute, means stroke volume into heart rate. It depends on stroke volume. Stroke volume increases when systolic pressure increases. Always remember this. जेव्हा हार्ट तुमचं जास्त फोर्सनं कॉन्ट्रॅक्ट करेल तेव्हा काय होईल, स्ट्रोक व्हॉल्यूम पण काय होईल, वाढेल. ठीक आहे, म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम वाढतोय म्हणल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं कार्डियक आउटपुट सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. सो वेन कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस, बोथ युअर डायस्टॉलिक as well as systolic blood pressure increases. Now blood volume, see blood volume, most of you people answered right. See, sufficient blood volume is necessary for maintaining normal blood pressure. If blood pressure decreases, sorry, if blood volume decreases, your blood pressure will also decreases. कारण का, जास्त ब्लड आहे अल्टिमेटली जास्त प्रेशर पाडणार आहे, कमी ब्लड आहे कमी प्रेशर पाडणार. लॉस ऑफ ब्लड म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला हिमोरेज होतो, ऍक्सिडेंट होतो, जास्त रक्त वाहून जातं, तेव्हा काय होतं, ब्लड प्रेशर माणसाचं कमी होतं. ह्याच उलट ब्लड प्रेशर असलेल्या माणसाला जास्त साखर खाऊ नको म्हणून सांगतात, बरोबर आहे का? नाही सर, मीठ जास्त. काय खाऊ नको म्हणून सांगतात? मीठ. मीठ, एकदम बरोबर. सो ब्लड प्रेशर झालेल्या माणसाला मीठ जास्त खाऊ नका म्हणून सांगतात. वाय? त्याने अजून वाढतं सर ब्लड प्रेशर मीठ खाल्ल्याने. रिझन इज दिस, काय होतं, तुमचं शरीर सोडियम बाहेर टाकत असतं. जेवढं तुम्ही जास्त सोडियम घ्याल तुमच्या बॉडीची टेंडन्सी असते सोडियमला आतमध्ये ओढून घ्यायची. ठीक आहे, किडनीमध्ये रिअब्झॉर्प्शन होतं बघा, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन, युरिन फॉर्मेशन मध्ये एक स्टेज असते, त्यामध्ये बॉडी काय करते, किडनी काय करते, सोडियम आयन परत उचलून घेते. पण सोडियम आयन एकटा आतमध्ये येत नाही, सोडियम आयन ऑलवेज कॅरी इक्वी ऑस्मोटिक वॉटर विथ इट. म्हणजे एक सोडियम आयन आतमध्ये आला तर तो त्याच्यासोबत 2 वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये घेऊन येतो. म्हणजे साहजिकच तुम्ही जेवढं मीठ खाल, म्हणजे सोडियम क्लोराईड खाल, तेवढं मीठ त्याच्या डबल पाणी शरीरात आणतं. आणि हे पाणी शरीरात जातं म्हणजे कुठं जातं, प्लाझ्मा मध्ये. सो सर्क्युलेटिंग ब्लड लेवल काय झाली तुमची, वाढली, कारण ब्लड मध्ये प्लाझ्माचं प्रमाण जास्त आहे, राईट. 55% इज प्लाझ्मा. मग या 55% प्लाझ्मा मध्ये अजून पाणी ऍड झालं का, तुम्ही मीठ खाल्ला, ते सोडियम आतमध्ये आलं, त्याच्याबरोबर डबल वॉटर आतमध्ये आलं.
आणि गेलं कुठं प्लाझ्मामध्ये. सो सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल वाढली. सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल वाढली म्हणजे ब्लड प्रेशर काय झालं, वाढलं. ऍक्सिडेंट झाला, ब्लड जास्त वाहून गेलं, सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल कमी झाली, ब्लड प्रेशर कमी होणार. पेरिफेरल रेजिस्टन्स, इट इज द रेजिस्टन्स बाय वॉल्स ऑफ ब्लड वेसल टू फ्लो ऑफ ब्लड. ठीक आहे, इट हॅपन्स ड्यू टू फ्रिक्शन ऑफ ब्लड विथ वॉल्स ऑफ युअर ब्लड वेसल्स. Diameters of your arteries and veins, it is large, so resistance is very small in bigger arteries and veins. But in case of arteriole and capillaries and venules, there is more resistance because their size is very less. When a blood vessel get contracted, the vasoconstriction होतं, तेव्हा blood vessel ची size लहान होती. ऑटोमॅटिकली काय होतं, पेरिफेरल रेजिस्टन्स वाढतं, ब्लड प्रेशर काय होतो, वाढतो. जेव्हा ब्लड वेसलची साईज कमी होती, व्हॅसोडायलेशन होतं, तेव्हा पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो, ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर काय होतो, कमी होतो. इलास्टिसिटी ऑफ ब्लड वेसल, डिक्रीज इन इलास्टिसिटी रिझल्ट्स इन इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. सी इलास्टिसिटी जी काय आहे तुमच्या ब्लडची, म्हणजे जर एकदम जास्त ब्लड आलं तर ब्लड वेसल तुमची ताणली जाते. ठीक आहे, जेव्हा तुमची ब्लड वेसल ताणली जाणार आहे तेव्हा काय होणार आहे, ब्लड प्रेशर तुम्हाला जाणवणार नाही, कारण सरफेस एरिया जो काय हा वाढणार आहे ब्लड वेसल. ठीक आहे, हा सरफेस एरिया वाढला त्यामुळे काय झालं, प्रेशर कमी झालं. आता हे एवढंच राहिलं तर काय होईल, सरफेस एरिया कमी असल्यामुळे ब्लड प्रेशर काय होतं, जास्त होतं. नाउ इलास्टिसिटी ऑफ युअर ब्लड वेसल्स प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा तुम्ही खूप जास्त फॅटी पदार्थ खाता, खूप जास्त नॉनव्हेज फूड खाता, तेव्हा तुम्हाला एक आजार होतो, अथेरोस्क्लेरोसिस किंवा आर्टेरिओस्क्लेरोसिस आपण पाहूया. तर त्यामध्ये काय होतं, तुमच्या ब्लड वेसल मध्ये कोलेस्टेरॉल डिपॉझिट व्हायला. तुम्ही जुना नळ पाहिलाय का, पाण्याचा नळ, जे काही रस्ते खांदतात तेव्हा नळ बाहेर निघतात बघा पाण्याच्या सप्लायचे, त्याच्या आतमधून डायमीटर कसं झालेलं असं पाहता का तुम्ही, आतमध्ये गंजानं सगळं असं भरलेलं असतं, पाहिलंय कधी? Yes, sir. आतमध्ये सगळं गंज लागलेला असतो, त्यामुळे त्याची लुमेन काय होती, कमी होती. लुमेन साईज कमी झाली म्हणजे पेरिफेरल रेजिस्टन्स वाढला, पेरिफेरल रेजिस्टन्स वाढला म्हणजे ब्लड प्रेशर वाढला. सो बेसिकली अथेरोस्क्लेरोसिस मुळे इलास्टिसिटी लॉस्ट होती, ह्युमन साईज कमी होतो, त्यामुळे ब्लड प्रेशर अथेरोस्क्लेरोसिस मध्ये वाढतो. विस्कोसिटी ऑफ ब्लड, हायर विस्कोसिटी ऑफ ब्लड, हायर इज द रेजिस्टन्स. सी बेसिकली डेफिनेशन ऑफ विस्कोसिटी मी सांगितलं तुम्हाला, विस्कोसिटी इज नथिंग बट रेजिस्टन्स टू फ्लो, म्हणजे व्यवस्थित फ्लो होणार नाही, ऑलरेडी ह्याला जागा एवढीच आहे फ्लो व्हायला. ठीक आहे, त्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स आधीच जास्त आहे आणि अजून प्लस हे विस्कस आहे म्हणल्यानंतर व्यवस्थित फ्लो होणार नाही, त्यामुळे तुमचं काय ब्लड प्रेशर जास्त राहील. द विस्कोसिटी ऑफ ब्लड मेनली डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आरबीसीज. सी युअर ब्लड इट कंटेन्स सेल्युलर कंपोनंट्स, 3 सेल्युलर कंपोनंट आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट. त्यामध्ये आरबीसी सगळ्यात जास्त आहे. साहजिकच आरबीसीच्या संख्येवर तुमचं ब्लडची विस्कोसिटी ही अवलंबून असते. कॅन यू टेल मी वन डिसीज इन विच विस्कोसिटी ऑफ ब्लड इन्क्रीजेस? येस, इट्स पॉलिसायथेमिया. पॉलिसायथेमिया मध्ये ॲबनॉर्मल राईज ऑफ आरबीसी असते, त्यामुळे काय होतं, विस्कोसिटी ब्लडची वाढते अँड अपॅरेंटली ब्लड प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर मी शॉर्ट मध्ये घेतलेले आहेत ह्या. ठीक आहे, सो दॅट बिग क्वेश्चन आला तर तुम्हाला सगळ्या डिसऑर्डर लिहिता याव्या म्हणून. सो डिसऑर्डर्स ऑफ हार्ट, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर बेसिकली 2 ह्याच्यात डिवाइड करतो आपण, डिसऑर्डर ऑफ हार्ट आणि डिसऑर्डर ऑफ ब्लड वेसल. डिसऑर्डर ऑफ हार्ट मध्ये आपण पहिली पाहूया, दॅट इज कार्डियक फेल्युअर. ठीक आहे, सी कार्डियक फेल्युअर इज बेसिकली फेलिंग ऑफ हार्ट टू मेंटेन सर्क्युलेशन ऑफ सफिशियंट ब्लड टू मीट रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी. कार्डियक फेल्युअर मध्ये काय होतं, तुमचा हार्ट हॅज टू पंप पॉवरफुली, पर्टिक्युलरली युअर वेंट्रिकल्स पॉवरफुली पंप व्हायला पाहिजेत, सो दॅट तुमचं हार्ट कम्प्लीट रिकाम होईल, हार्ट मधलं कम्प्लीट वर बाहेर टाकलं जाईल. ठीक आहे, सो दॅट
जेवढं ब्लड वेंट्रिकल मध्ये आलंय तेवढं सगळं बाहेर पडेल. बट काही काही वेळा काय होतं, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल होत नाही. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल झालं नाही म्हणजे सगळं ब्लड बाहेर पडत नाही. ठीक आहे, हार्ट मध्ये अजून ब्लड शिल्लक राहतं, मग हार्ट अजून कॉन्ट्रॅक्ट व्हायला बघतं. पण कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल नाहीये बेसिकली, त्यामुळे सगळं ब्लड अजून बाहेर पडत नाही, त्यामुळे हार्ट तुमचा अजून जोरात कॉन्ट्रॅक्ट व्हायला बघतं. ह्या स्थितीमध्ये काय होतं, हार्ट रेट वाढतो, म्हणजे हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स व्हायचा रेट स्पीड वाढतो, पण हार्टचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जी काही पॉवर आहे हार्टची ती कमी झालेली असते. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज कार्डियक फेल्युअर. ठीक आहे, कार्डियक फेल्युअर हे मोस्ट ऑफ द टाइम लेफ्ट व्हेंट्रिक्युलर कार्डियक फेल्युअर असतं. ठीक आहे, कार्डियक फेल्युअर कशाचं होतं, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर कार्डियक फेल्युअर. युअर लेफ्ट व्हेंट्रिकल्स दे फेल टू कॉन्ट्रॅक्ट पॉवरफुली. राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर कधी खूप क्वचित असतं, कारण राईट व्हेंट्रिक्युलरला एवढा वर्कलोड नसतो जेवढा वर्कलोड लेफ्ट व्हेंट्रिकलला असतो. ठीक आहे, त्यामुळेच पहा तुम्ही जे काही तुमचा मायोकार्डियम आहे, कार्डियक मसल्स आहेत, हे तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकलला जास्त आहेत. ओके, सो कार्डियक फेल्युअर मध्ये हार्ट सुचतं, बेसिकली हार्टची साईज खूप मोठी होते. ठीक आहे, कारण बेसिक प्रॉब्लेम काय असतो कार्डियक फेल्युअर मध्ये, कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल नसतं. मग अशा वेळेस जे औषधं दिले जातात त्यांना म्हणलं जातं कार्डिओटॉनिक्स. सेकंड इज अंजायना पेक्टोरिस. नाव नीट लक्षात ठेवा, अंजायना पेक्टोरिस. व्हेरी कॉमनली वी कॉल इट ॲज हार्ट अटॅक. जे काय आपण जनरल लँग्वेज मध्ये हा शब्द वापरतो, हार्ट अटॅक. काय आलं या व्यक्तीला, हार्ट अटॅक आला. हा व्यक्ती कशामुळे गेला, हार्ट अटॅकमुळे गेला. सो युअर हार्ट अटॅक इज नथिंग बट अंजायना पेक्टोरिस. सो अंजायना पेक्टोरिस बेसिकली काय असतं, इज ऑब्स्ट्रक्शन ऑफ ब्लड फ्लो इन हार्ट. सी हार्टला स्वतःला ब्लड पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. हार्टचे जे काही कार्डियक मसल्स आहेत त्यांना ऑक्सिजन पाहिजे. सो हार्टला ब्लड सप्लाय करणारी जी आर्टरी आहे तिचं नाव आहे करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरी खूप लहान असते. मग ह्या लहान आर्टरीमध्ये ही आर्टरी ब्लड सप्लाय करते. ह्या आर्टरीमध्ये एखादा क्लॉट येऊन अडकला, एखादी गुठळी येऊन अडकली तर काय होईल, आता या पुढच्या भागाला ब्लड सप्लाय होईल का, नाही होणार. राईट, मग आता पुढच्या भागाला ब्लड सप्लाय झाला नाही काय होईल, मुंग्या यायला चालू होईल. तुम्ही एक काम करा, जास्त करू नका, थोडक्यात करून बघा. हा इथं जरासा वेळ दाबून धरा, हे मूठ दाबून धरा आणि इथं जरा वेळ दाबून धरा. ठीक आहे, नंतर थोडा वेळ सोडा, हातात मुंग्या आल्यासारखं वाटतं. किंवा तुम्ही खूप वेळ बसलात मांडी घालून, खूप वेळ एका जागी बसलात मांडी घालून, की नंतर उठल्यानंतर पायाला काय येतात, मुंग्या येतात. ठीक आहे, तर म्हणजे बेसिकली तिथं काय झालेलं असतं, ऍब्स्ट्रक्शन ऑफ ब्लड फ्लो झालेलं असतं. खूप वेळ बसल्यानंतर दुखायला लागतात आपले पाय, अवघडून जातात. कारण का, तिथं पुढे ब्लड सप्लाय होत नाही. आता लक्षात घ्या, तुमचं हार्ट मसल्स कंटिन्यू कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतात, त्यांना ऑक्सिजनची खूप जास्त डिमांड असते. मग जर ह्याला ऑक्सिजनच मिळलं नाही तर ह्या सेल काय व्हायला लागतात, गुदमरायला लागल्या की ते पेन व्हायला लागते आपल्याला. ही पेन म्हणजे अंजायना पेक्टोरिस. ठीक आहे, डेफिनेशन बघा, इज पार्शियल ऑब्स्ट्रक्शन, पार्शियल नॉट कम्प्लीट, पार्शियल ऑब्स्ट्रक्शन ऑफ ब्लड फ्लो इन coronary arteries lead to reduced blood flow of heart. It causes severe chest pain. ठीक आहे, दिस पेन इज अन एक्झाम्पल ऑफ रेडिएटिंग पेन. रेडिएटिंग वेदना कशाला म्हणायचं, की जी उद्भवलेली एका जागी असते पण जाणवते दुसऱ्या जागी. फॉर एक्झाम्पल, अंजायना पेक्टोरिस पेन इज सबस्टर्नल पेन, म्हणजे तुमच्या स्टर्नमच्या खाली ओरिजिनेट होते पेन. हार्ट मध्ये पेन झालेली असते, पण ही पेन जाणवते कुठं, तुमच्या लेफ्ट शोल्डर. मग तुम्हाला वाटतं अरे खांदा दुखायला लागलाय, बट इट मे बी अ साइन ऑफ युअर हार्ट अटॅक. ठीक आहे, इट मे बी युअर साइन ऑफ हार्ट अटॅक. आता कोण घाबरून जाऊ नका, सर माझा डावा खांदा दुखायला लागलाय, मला हार्ट अटॅक आला का म्हणून. ठीक आहे, तसं काही नसतं. बाकीचे सिम्पटम्स असतात, पाल्पिटेशन, घाम आल्यासारखा वाटतो, चक्कर आल्यासारखी वाटते, तोंडाला पाणी सुटतं. ठीक आहे, काही सुचन असं होतं, इथं कळायला लागतात. कलेक्टिव्ह सिम्पटम्स आहेत तुमचे हार्ट अटॅक. नुसतं खांदा दुखणं म्हणजे हार्ट अटॅक नसतो. अंजायना पेक्टोरिस इज अ सिम्पटम, हा बेसिकली सिम्पटम आहे कशाचा आहे, इम्बॅलन्स बिटवीन डिमांड ऑफ ऑक्सिजन अँड सप्लाय ऑफ ऑक्सिजन.
आता ऑक्सिजनची डिमांड आहे, मला 100 किलो ऑक्सिजन पाहिजे. हार्टची डिमांड काय 100 किलो ऑक्सिजन पाहिजे, पण तुमची बॉडी देते 40 किलो. सो हे 40 किलो ऑक्सिजन मध्ये 100 किलो मागताय हार्ट, तुमचं बॉडी देते 40 किलो. सो दिस गॅप it causes angina pectoris, it causes pain in heart, it is angina pectoris. Now if that pain persists, जर ही अशीच कंडिशन चालू राहिली, आता जर पेन आल्या आणि थोड्या वेळाने ती गुठळी निघून गेली, ब्लड फ्लो व्यवस्थित झाला, तुमच्या हार्टला व्यवस्थित ऑक्सिजन मिळायला लागला, ओके. जर नाही मिळायला लागला तर काय होईल, ज्या पेन व्हायला लागल्या होत्या म्हणजे ज्या सेल गुदमरत होत्या, जे कार्डियक मसल तुमचे गुदमरत होते त्यामुळे तुम्हाला पेन होत होत्या, त्या ऑटोमॅटिकली काय व्हायला लागतील, मरायला लागतील. राईट, गुदमरून काय होणार आहे, छोटी मरणार आहे तो टिश्यू. वी कॉल इट एज मायोकार्डियल इन्फेक्शन. Myocardial infarction means complete obstruction of blood flow in coronary artery which results in death of heart tissue is called as myocardial infarction. Now rheumatic heart diseases हे basically एका बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन मुळे होतात. काय होतं, एखादा एक बॅक्टेरिया असतो स्ट्रेप्टोकोकाय, ठीक आहे, हे स्ट्रेप्टोकोकाय ला मारण्यासाठी काही अँटीबॉडीज तुमचं शरीर तयार करतं, आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात, चुकून तुमच्या हार्टचे कनेक्टिव्ह टिश्यूज डिस्ट्रॉय करायला लागतात. मग अशा वेळेस हार्टला सूज होते, माणसाला ताप येतो, हार्ट रेट वाढतो. वी कॉल दिस ॲज rheumatic heart disease. नेक्स्ट इज इन्फेक्टिव्ह इंडोकार्डियाटिस. सी एक लक्षात ठेवा, शेवटी आयटीस आला, कुठलंही मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे शेवटी आयटीस आहे, याचा अर्थ होतो इन्फ्लमेशन, आर्थरायटिस, इन्फ्लमेशन ऑफ जॉइंट्स, सायनुसायटिस, इन्फ्लमेशन ऑफ सायनसेस. ठीक आहे, सेम वे इंडोकार्डिटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ इंडोकार्डियम. हे बेसिकली कशामुळे होतं, काही पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम असतात, बॅक्टेरिया, फंगाय, ठीक आहे, हे काय होतात, तुमच्या हार्ट मध्ये जाऊन इन्फेक्शन करतात, इंडोकार्डियम मध्ये जाऊन इन्फेक्शन करतात, सहजिकच त्या भागामध्ये सूज येते, तिला म्हणलं जातं इंडोकार्डियाटिस. कार्डियक अरिथमिया, त्या दिवशी मी तुम्हाला कंडक्शन सिस्टीम सांगताना सांगितलं होतं. कार्डियक अरिथमिया इज बेसिकली इम्बॅलन्स इन कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट व्यवस्थित काम करत नाही, दॅट इज वाय देअर इज इम्बॅलन्स. absence of rhythm in heart is called as cardiac arrhythmia. मे बी तुमचे हार्ट रेट कमी होईल, त्याला म्हणतात ब्रॅडिकार्डिया. हार्ट रेट खूप वाढला, टॅचिकार्डिया. ठीक आहे, हार्ट रेट खूपच वाढला, त्याला म्हणलं जातं फायब्रिलेशन. ओके, सो दीज आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ कार्डियक अरिथमिया. नाउ कंजेनिटल हार्ट डिसीजेस. कंजेनिटल म्हणजे काय, जन्मताच असणारे हार्ट डिसीजेस. हे हार्ट डिसीजेस असतात, हे जन्मतानाच डिफेक्ट मुळे झालेले असतात. तर कंजेनिटल हार्ट डिसीजेस मोस्ट होतात, तर तुमचे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम व्यवस्थित तयार होत नाही, किंवा इंटरआर्ट्रियल सेप्टम आणि इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम व्यवस्थित तयार झालेला नसतो, किंवा तुमच्या वॉल व्यवस्थित तयार झालेले नसतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतात. बऱ्याच वेळा आपण ऐकतो बघा, एखादं बाळ नुकतं जन्माला आलेलं असतं, त्याचं ऑपरेशन असतं आणि डॉक्टरनी सांगितलं त्याच्यात हृदयात होल आहे, त्याच्या हृदयात छिद्र आहे. मराठीत आपण ऐकतो, त्या बाळाच्या हृदयात छिद्र आहे, छातीत होल आहे. सो दिस इज नथिंग बट कंजेनिटल हार्ट डिसीज. नाउ डिसऑर्डर्स ऑफ युअर ब्लड वेसल्स. आर्टेरियोस्क्लेरोसिस, थिकनिंग ऑफ ब्लड आर्टरीज. ठीक आहे, आर्टरीज थिक होतात, त्यांची इलास्टिसिटी लॉस होते, त्याला म्हणलं जातं आर्टेरियोस्क्लेरोसिस. आर्टेरियोस्क्लेरोसिस कशामुळे होतं, जेव्हा तुमच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये खूप जास्त लेवल असतात ट्रायग्लिसराइडच्या आणि लिपिडच्या, तेव्हा काय होतं, हे लिपिड सगळं डिपॉझिट व्हायला लागतं. कशावर, तुमच्या आर्टरीजच्या इंडोथिलियम. मग सहजिकच तुमच्या आर्टरीचा जो काही डायमीटर होता तो कमी होतो, ठीक आहे, आणि त्याची इलास्टिसिटी निघून जाते, त्याला म्हणतात आर्टेरियोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस इज नथिंग बट आर्टेरियोस्क्लेरोसिस. ठीक आहे, सेमच आहे, फक्त अथेरोस्क्लेरोसिस आपण कुठं मेन्शन करतो, जेव्हा मीडियम साईज आर्टरीज मध्ये जर डिपॉझिशन असेल तर त्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणलं जातं. ठीक आहे,
इट हॅपन्स बिकॉज ऑफ हाय ब्लड लेवल्स ऑफ कोलेस्ट्रॉल. जे काही तुम्ही फूड खाता त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. आता तरी अवेअरनेस आहे, जे काही तुम्ही कुरकुरे वगैरे खाता बघा, खाता का नाही कुरकुरे? Yes, sir. कुरकुरे, चिप्स, त्या पाठीमागे लिहिलेलं असतं बघा, न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन वगैरे काहीतरी. त्यामध्ये पहा कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड सगळ्याची व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे. तर असे पदार्थ बघत चला ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त आहे का, असे पदार्थ खाऊ नका. कारण कोलेस्ट्रॉल जर जास्त खाल तुम्ही काय होईल, अथेरोस्क्लेरोसिस होईल, ब्लड प्रेशर वाढेल. राईट. हा, आणि ब्लड प्रेशर वाढलं, सी आता करोनरी आर्टरी आहे तुमची, करोनरी आर्टरी मध्ये जर अथेरोस्क्लेरोसिस झाला, करोनरी आर्टरीची साईज जर कमी झाली तर काय होईल, हार्ट अटॅक. राईट. सो हार्ट अटॅकचा एक खूप मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असतो अथेरोस्क्लेरोसिस. इम्बोलस म्हणजे काय, एखादा ब्लड क्लॉट असेल किंवा एअर बबल असेल किंवा एखादा फॅट असेल, फॅट छोटं छोटं फॅट एकत्र येऊन, सी फॅट म्हणजे काय, लिपिड. तुमचं ब्लड प्लाझ्मा मध्ये काय असतं, वॉटर असतं जास्त प्रमाणात. वॉटर आणि लिपिड मिक्स होतं का, वर्णात तूप घातलं मिक्स होतं का, नाही. सेम वे ब्लड मध्ये जर लिपिडचा मोठा गोळा तयार झाला तर तो त्यात मिक्स होत नाही, तो कुठेतरी जाऊन अडकून राहतो. ठीक आहे. इट ब्लॉक्स पर्टिक्युलरली स्मॉल जे काही कॅपिलरीज असतात तिथं जाऊन हे ब्लॉक होतं, त्याला म्हणलं जातं इम्बोलस. सेम इम्बोलस सारखंच दुसरं असतं, त्याला म्हणतात थ्रॉम्बस. थ्रॉम्बस कशाला म्हणायचं, ब्लड क्लॉट एका स्पेसिफिक जिथं तयार झालाय त्याच जागी जर ऑब्स्ट्रक्शन करत असेल तर त्याला म्हणतात थ्रॉम्बस. फ्लेबायटिस, आयटिस एन ला आलं म्हणजे काय असणार आहे, इन्फ्लमेशन. सो फ्लेबायटिस इज इन्फ्लमेशन ऑफ अ वेन. फ्लेब म्हणजे वेन, फ्लेबायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ वेन. दुसरी कंडिशन आहे थ्रोम्बोफ्लेबायटिस. तुम्ही कधी दवाखान्यामध्ये आयव्ही दिलेलं पाहिलं का, एखाद्या व्यक्तीला आयव्ही लावलेलं असतं बघा 4-5 दिवस, आजी आजोबांना वगैरे कधी पाहिलं आयव्ही दिलेलं घरात, मोठ्यांना कुणाला, असं 2-3 दिवस इथं स्कार्फ टाकतात बघा, इथं लावून ठेवलेलं असतं, संपलं की ती फक्त पिन काढतात, आतमध्ये सुई तशीच ठेवतात, पाहिलं कधी? हो सर. हो हो सर. सर. मग काय होतं बघा. ठीक आहे, ज्यांनी कधी पाहिलं नाही त्यांना पाहायची वेळ पण येऊ नये. ठीक आहे, पाहण्याची वेळ पण येऊ नये असं. सर इथली हे ते काढल्यानंतर काय झाकून ठेवलं तर काय होतं, ह्या सुई जी असती, सुई काय जी आतमध्ये राहिलेली असते ती सुई काय होती, त्या आर्टरीच्या वॉलला टोचत राहते. व्हेन असते ऍक्च्युली, व्हेनच्या वॉलला ती काय होती, टोचत राहते. मग ह्या व्हेनच्या वॉलला टोचत राहून काय होतं, तिथं छोट्या 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 क्लॉट तयार होतात. क्लॉट तयार झाल्यामुळे त्या भागामध्ये सूज येते, त्याला म्हणलं जातं थ्रोम्बोफ्लेबायटिस. इन्फ्लमेशन ऑफ वेन ड्यू टू क्लॉट फॉर्मेशन इज कॉल्ड एज थ्रोम्बोफ्लेबायटिस. पर्टिक्युलरली जेव्हा खूप वेळा आयव्ही दिलेलं असतं तेव्हा इथं सूज येते बघा त्या माणसाच्या हातावर आयव्ही मुळे, त्याला म्हणायचं थ्रोम्बोफ्लेबायटिस. व्हेरिकोज वेन. सी व्हेरिकोज वेन इज अ कंडिशन वेअर व्हेनस व्हेल्व दे बिकम दे गेट फेल्ड. ठीक आहे, आपण पाहिलंय व्हेनस व्हॅल्व, व्हेन मध्ये व्हॅल्व असतात, हे पर्टिक्युलरली कुठे असतात, हाताच्या आणि पायाच्या व्हेन मध्ये असतात. राईट. हे काय करतात, जो काय अपवर्ड फ्लो आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी त्याला हेल्प करतात. आता विचार करा, ह्या ज्या काही व्हॅल्व आहेत ह्या वर ओपन होतात, परत झाकल्या जातात, वर ओपन होतात, खाली झाकल्या जातात. ह्या व्हेन्सची पॉवर आहे, ह्या व्हेन्स मध्ये स्ट्रेंथ आहे, त्यामुळे वर होतात, खाली झाकल्या जातात. ह्या अशा लुळ्या पडत नाहीत. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीच्या जर काही ह्या व्हेन्स ह्या लुळ्या पडल्या, ठीक आहे, अशा स्टार्ट राहिल्या नाहीत, वर उघडल्या परत अशा क्लोज झाल्या, हे व्यवस्थित क्लोज राहिल्या नाहीत, अशा लूज राहिल्या, तर काय होईल, वरचं गेलेलं ब्लड काय होईल, खाली येईल. सो जे काही ब्लड त्या टिश्यू मध्ये पायामध्ये वगैरे साठून राहील, वी कॉल इट एज पुलिंग ऑफ ब्लड. ठीक आहे, हे पुलिंग ऑफ ब्लड झाल्यामुळे काय होतं, तो जो काही भाग आहे, ठीक आहे, तो भाग सराउंडिंग तो सुजतो, त्या व्हेन्स डिस्टेंड होतात, व्हेन्स अशा जाड होतात, अशा एकदम सुजलेल्या व्हेन्स असतात. एखादा व्यक्ती जर खूप उभारायचं काम करत असेल, बस कंडक्टर असेल किंवा काही दुकानदार सेल्समॅन वगैरे उभारून काम करतात,
मग असे उभारून काम करणाऱ्या लोकांच्या पायाच्या व्हेन्स बघा तुम्ही, अशा जाड अशा टप्पऱ्या झालेल्या दिसतात. ठीक आहे, स्पायडर व्हेन पण म्हणतात त्याला, व्हेरिकोज व्हेन. खूप पेनफुल कंडिशन असते, त्याच्यामध्ये वेन्स इन्फ्लाम होतात. ठीक आहे, आणि पेनफुल असतात. साईडचा टिश्यू सुद्धा सुजतो आणि खूप कॉमनली आस्क क्वेश्चन काय आहेत बघा, मी सगळेच क्वेश्चन इथं टाकलेले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला नोट्स मध्ये पण दिलेले आहेत. पर्टिक्युलरली आत्ताच्या आज आपण जे काही पाहिलं त्यामध्ये तुम्हाला मायोकार्डियल इन्फ्राक्शन काय विचारतात, अंजायना पेक्टोरिस काय विचारतात, स्ट्रोक व्हॉल्यूम काय विचारतात, राईट. किंवा एखादा मोठा क्वेश्चन पडू शकतो, राईट ऑर मेन्शन एनी राईट अ नोट ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स, त्यात तुम्हाला हे सगळ्या लिहाव्या लागतील. ऑर मेन्शन एनी 7 कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर, नुसते नावं लिहावे लागतील. सो दिस इज इट. थँक्यू व्हेरी मच.